हॅलो फ्रेंड्स, मी बघू शकता मी इथं आज भारंगीची भाजी आणली आहे आणि ती मी वाटाणे टाकून करणार आहे। तर ही माझ्यासाठी नवीन आहे, तरी पण माझ्याकडे चना डाळ नव्हती म्हणून मी वाटाणे टाकणार आहे। तर आपण बघूया ही मी हिला साफ करून बारीक चिरून घेते। आता ही बघू शकता ही भारंगीची भाजी मस्त धुवून तिला बारीक कापून घेतलेली आहे। तर हिला मी आता 10 मिनिटांसाठी गरम पाण्यात उकळवणार आहे, बॉईल करून घेणार आहे, जेणेकरून तिचा जो तुरटपणा आहे तो कमी होईल। तसेच इथं मोठे 3 कांदे मी चॉप करून घेतले आहे फोडणीसाठी आणि त्याच्यात एक मी 4-5 मिरच्या पण हिरव्या टाकणार आहे। अगोदर आपण ह्या भाजीला पाण्यात टाकूया आणि हिला 10 मिनिटं चांगली आपण शिजवून काढूया। असं म्हटलं जातं की ही भारंगीची जी भाजी आहे ही औषधी असते। एकदा तुम्ही खाल्लं की वर्षभरात एकदा जरी खाल्लं तरी तुमचं कधीही डोकं नाही दुखत। तर बघूया, मी पण ही पहिल्यांदा ट्राय करते आहे, मी माझ्या पद्धतीनं ट्राय करते। तर ही चांगली 10 मिनिटं उकळून झाली की आपण तिला पिळून घेणार आहे आणि नंतर मग फोडणीला टाकणार आहे। माझ्याकडे ॲक्च्युअली चना डाळ नव्हती म्हणून मी वाटाणे टाकणार आहे, पांढरे शिजवून घेतलेले आहे मी फोडणीला। तर बघू शकता मी या भाजीला चांगलं पिळून काढलेलं आहे, तरी पण अजून पाणी येत आहे, ते आपण पिळून घेऊया। आणि नंतर तिला असं बाजूने पसरून ठेवायचं। भाजीला तर आपण पसरून घेऊया। या भाजीला कांदा खूप लागतो, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लसूण पण भरपूर टाकू शकता, पण शक्यतो मी लसणाचा वापर कमी करणार आहे आणि कांदा आणि हिरवी मिरचीच टाकणार आहे। तर आता मी तर कढईत तेल गरम केलं आहे आणि त्याच्यात मी जिरं आणि मोहरी टाकते। ती तडतडली की आपण हिंग टाकणार आहोत। हिंग टाकला की आपण हिरव्या मिरच्या टाकायच्या, थोडीशी लसूण टाकते मी फ्लेवरसाठी आणि भरपूर सारा कांदा। आपण कांदा मस्त फ्राय करून घेऊया, कांदा मजा येईल। पालेभाज्या जास्त तेल घालत नाही आणि कमीच तेल टाकलं, पण याच्यात वाटाणे टाकले शिजलेले पांढरे। तुम्ही पाहिजे तर डाळ टाकू शकता, तुम्हाला जे पाहिजे तुम्ही टाकू शकता। ह्याला जरा चांगलं शिजू देऊया, पण ऑलरेडी आपली भाजी शिजलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यात भाजी आपण उशिराच टाकूया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात मीठ ॲड करूया। तर हे जरा वाटाणे परत एकूण त्याच्यात भाजी टाकूया। थोडंसं मी लाल तिखट टाकलं होतं वाटाणे असल्यामुळे, थोडंसं आपण गरम मसाला पण त्याच्यात ॲड करूया। मी हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या, पण अजून थोडंसं आपण मसाला ॲड करूया फ्लेवरसाठी, गरज नाही आहे। प्रत्येककडं पद्धत वेगवेगळी असते भाजी करायची, कोण उकळून भाजी शिजवतात, कोण अशीच पाण्यात हे करून ना, आणि असेच पुढे रेसिपीज माझ्या बघत राहा। तर मी आता मीठ टाकते थोडासा